ते जे आंदोलनं मुख्य आधीच्या काळात म्हणजे महाराष्ट्र चळवळीमध्ये किंवा शिवसेनेच्या चळवळीमध्ये बॅकबोन कोणाचं होतं तर गिरणी कामगाराचा होता. ते गिरणी कामगार संपले, सगळे गिरण्या बंद पडल्या, गिरणी कामगार संपले. त्याच्यामुळे शिवसेनेची जी ताकद होती ती हळूहळू कमी झाली आणि जे महाराष्ट्रातून इतर राज्यातून आलेले मराठी तरुण त्या गिरणी कामगार म्हणून काम करत होते ते परत आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे मराठी टक्का हळूहळू कमी होत गेला. जो 60-70% होता तो आता 30%वर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मराठी माणसांना मिळणाऱ्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. तसं मराठी माणसाच्या राजकारणाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. तसंच शिवसेनेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तसाच ठाकरे बंधू ठाकरे बँडच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे नाईलाजास्तव काय होईना 20 वर्ष ज्यांचं पटत नव्हतं त्यांना एकत्र यायला लावलं आणि ते मराठी माणसाच्या होणाऱ्या अवहेलनेतून एकत्र आलेत. हे अभिनंदनीय गोष्ट आहे असं मला तरी वाटतं.